दिलं जातंय एक आकर्षक असं आंब्याचं रोप। माळशिरस तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सिराज भैया आपल्या समोर जॉइन आहेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। चला दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू या आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करतोय। दोन्ही संघाचे जे अतिरिक्त प्लेयर आहेत आपण इकडे या, अन्यथा पेनल्टी दिली जाईल आयोजकांच्या वतीने सूचना येते। काळे सर आणि त्याचबरोबर इथं अशफाक सर यांनी ऑक्शन प्रक्रियेसाठी खूप मदत केली, त्याबद्दल आपण त्यांचा कमिटीच्या वतीने विशेष सन्मान घेतोय। त्यांना विनंती आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे। तर आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचकडे वळतोय। पुन्हा एकदा एक चांगली मॅच बघायला मिळेल आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती छोटासा बदल करतोय, पुन्हा एकदा आमंत्रित करतोय सौरभ सरांना। सर या, आपलं स्वागत आहे। चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय। नक्कीच माळशिरस तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय शिराज भैया यांचं देखील मात्र इथे आगमन आहे, त्यांची उपस्थिती आहे आणि वेळात वेळ काढून इकडे मात्र शिराज भैयांनी उपस्थिती दिली आणि मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय। पहिल्याच बॉल वरती विकेट मात्र येत असताना बॅट चालवण्याचा मात्र प्रयत्न होता, फलंदाज मात्र बाद राहिलेत आणि विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना बॅटची तिथे लागली कड, चेंडू जाऊन आदळला यष्ट्यांवरती आणि प्लेड ऑन तिकडे मात्र होत असताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळालेत। धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये, 0च्या स्कोरवरती पहिला फलंदाज बाद राहतील। आमदार चषक कार्य सम्राट आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ही स्पर्धा आणि माळशिरस तालुक्याचा जर बघितला तर एक अभूतपूर्व क्रिकेटचा सोहळा जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण गेले 3 दिवसांपासून अनुभवतो आणि आज या स्पर्धेची 4थी रात्र। शेवटचा सामना मात्र आजच्या दिवसातला हा सुरू आहे। आतापर्यंत आपण बघतोय स्पर्धेचा हा 38वा सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। 10:03 जर बघितला तर पहिला चेंडू पडलाय, याच्याकडे आपण लक्ष द्यायचंय। आज वेळात वेळ काढून आपण बघतोय या सामन्याचा आनंद घेण्यासाठी माळशिरस तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक जबरदस्त खेळाडू असे आपल्या सर्वांची लाडके शिराज भैया देखील मात्र इथे उपस्थित आहे आणि शिराज भैया यांचं देखील आमदार चषक आयोजन समितीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत राहणार आहे। विकेट आली आहे, चला बॅटर थोडंसं मात्र पाय उचला आणि थोडंसं लवकर चलत चला, कारण की बघा शेवटचा मॅच आहे, बट टाइम लिमिट इथे मात्र राहणार आहे। प्रत्येक टीमला 25-30 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची निर्धारित षटके इथे हाताळायची आहेत, तर त्या गोष्टीकडे लक्ष असू द्या। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम माळीनगर प्रदीप घाडगे आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतात आहे। डावखुरे हाताचे फलंदाज आहेत आणि यस धावस्वरूपी जर बघितलं तर एकही धाव इथे स्कोर कार्डवर लागलेला नाहीये आणि हालाकी आपण बघतोय 0च्या स्कोरवरती पहिला धक्का मात्र इथे लागत असताना चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात। तत्पूर्वी जर बघितलं तर पहिल्या बॉलवर विकेट आली खरी, बट तदनंतर जर बघितलं तर दुसऱ्या चेंडूवर 4 धावा मात्र स्कोर कार्डवर लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। रन संख्या मात्र स्कोर कार्डवरती आपण बघतोय 4 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे। पुढचा चेंडू इथे देखील भिरकावण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धावेच्या मदतीने रन संख्या पुढे जाते। दुसऱ्याही धावेचा कॉल आहे आणि धावस्वरूपी जर बघितलं तर इथे आपण बघतोय की 2 धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये लावलेला जात आहे। रन संख्या 2 धावांच्या मदतीने वाढतीये। 6 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1, 6 धावा 1 गडी बाद जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे। 3 बॉल आतापर्यंत या षटकात पडले, ज्यामध्ये पहिल्या बॉलवर आपल्याला विकेट पडताना पाहायला मिळाली। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यात बॅटची लागलेली कड, चेंडू जाऊन आदळला यष्ट्यांवरती। आजच्या रात्रीतला जर बघितला तर हा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे। लास्ट मॅच जी मात्र आपण बघत आहोत
10 सामने जर बघितला तर पुरेपूर संपूर्ण दिवसभरात जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. इथे उडवलाय समोरच्या दिशेने, फिल्डर मात्र तिकडे आहेत का बघण्यालायक राहील. तोपर्यंत एक धाव पूर्ण होतीये आणि चेंडू मात्र सरळ होतोय पसार, जातोय सीमा रेषा पार आणि पंचांचा इशारा. धावा मिळतील 4 चौकार. फुलरलाईनचा बॉल अतिशय चांगल्यारीत्या मात्र तिकडे खेळून काढला. रन संख्या मात्र स्कोर कार्ड वरती 10 रन आणि यावेळेस फुलरलाईनचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र आहे, चेंडूला अडवतात आहे. एक धावेच्या मदतीने रन संख्या वाढतीये आणि धावस्वरूपी आपण बघतो या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डला चालना मिळते. 11 धावा स्कोर कार्डवर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आहे. tenniscricket.in वर जे काही प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत फार मोठ्या संख्येने जर बघितलं तर रोज स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. आपल्यालाही विनंती असेल नक्कीच चॅनलला देखील सबस्क्राईब करत चला आणि इतर जर आपल्या स्पर्धे रिगार्डमध्ये आपल्याला काही इन्क्वायरीज असतील तर नक्की tenniscricket.in शी संपर्क करा. कारण की संपूर्ण भारतातली नव्हे तर जगातली टेनिस बॉल क्रिकेटची ही नंबर 1 ची वाहिनी. ऑलमोस्ट जर बघितलं तर 21 लाखाचा परिवार देखील लवकरच पूर्ण होणार आहे सबस्क्रायबर्सचा. इथे उडवलाय समोरच्या दिशेने, फिल्डर मात्र आहेत चेंडूच्या खाली आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील चांगली फेकी आणि तेवढंच चांगलं कलेक्शन देखील मात्र इथे पाहायला मिळालंय. धावस्वरूपी आपण बघतोय या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्डला जर बघितलं तर चालना मिळते. 1 धावेच्या मदतीने माफ करा इथे मात्र चालना मिळते आणि 1 धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होतंय. पहिलं षटक इथे मात्र पूर्ण झालंय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण बघतोय तब्बल 12 धावा मात्र स्कोर कार्ड वरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. लख प्रकाश जो मात्र सध्याच्या घडीला मैदानाची शोभा वाढवतोय आणि प्रकाशजी यांची गोलंदाजी वाह भाई वाह, क्या ही कहने, सोने पे सुहागा. जबरदस्त मॅच बघितली आधी आपण. गोलंदाजी मार्कवर विक्रमसिंग पाटील पुढच्या षटकात दाखल होतात. यावेळेस काय अपील हलकीशी तिकडे मात्र पंचांनी फेटाळले अपीलला. पायाचा वेध घेतला होता चेंडूने, किपरने जर बघितलं तर चांगलं कलेक्शन केलं तिथे. हालाकी डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढच्या दिशेने जात आहे. 6 षटकांचा मात्र हा सामना असणार आहे ज्यामध्ये आतापर्यंत आपण बघतोय 30 यार्डचं हे षटक सुरू आहे. 2 फिल्डर जे मात्र 30 यार्डच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे. विक्रम ज्यांना मात्र गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय पाचारण करण्यात आलेलं आहे. बघण्यालायक राहील विक्रम यांचं हे षटक कसं राहते. विजयाच्या शोधात आहे सध्याच्या घडीला ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे 11 आणि त्यांच्या विरोधात श्रीराम क्रिकेट क्लब. इथे मात्र फटका खेळला अप्रतिम. 30 यार्डच्या फील्डिंग रिस्ट्रिक्शनचा मात्र वापर केला, जागा बनवली आणि सरळ मात्र लॉंग लेगच्या क्षेत्रात हा पुलचा फटका सरळ सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येतोय 4 चौकार. रिप्ले मध्ये ऑन स्क्रीन आपण बघू शकता आखूड टप्प्याचा बॉल मिळाला आणि त्याला जर बघितलं तर काय स्टाईलने भिरकावून लावलाय आणि तेवढं सुंदर कॅमेरावर देखील मात्र इथे आमच्या tenniscricket.in च्या टीमच्या माध्यमातून विनायक शिंगवन जर बघितलं तर आपली जिम्मेदारी पुरेपूर पार पाडत असताना इथे मूर्ती लहान पण कीर्ती महान. इथे देखील अपील केली जाते आणि आपण बघतोय 1 बाउन्सचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. अतिशय चांगलं क्रिकेट आज मात्र जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. कारण की आज स्तर फार उंचावलेला होता या क्रिकेटचा 1 बाउन्सचा इशारा देखील. कारण की थ्रू आउट द टुर्नामेंट आपण जे बघतोय एकपेक्षा एक चांगले सामने, पण आज सर्व संघांनी प्रभावित केलं. वेळेच्या बाबतीत देखील, शिस्तीच्या बाबतीत देखील, टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीत देखील. आमचे वैभव भाऊ आयोजन समितीची पुरेपूर आपली जिम्मेदारी पार पाडत असताना इथे फटका फसतोय आणि इकडे काय अब क्या करे भैया जब चिडिया चुप गई खेत. झेल मात्र इकडे ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. फुलरलाईनचा बॉल नक्कीच उसळी घेऊन मागच्या दिशेने गेला आणि ऑलमोस्ट एक सोप्पा झेल इथे मात्र ड्रॉप झालेला आहे. श्रीराम क्रिकेट क्लब चा संघ सध्या तरी चांगली गोलंदाजी या षटकामध्ये विक्रम यांच्या माध्यमातून, पण हे जीवनदान किती महागात पडणार आहे हे मात्र येणारी वेळच सांगेल. स्ट्रायकर यांना सध्याच्या घडीला फलंदाज तयार. पुढचा चेंडू यावेळेस स्लॅश करण्याचा प्रयत्न, पॉइंटला गलीमध्ये तिकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. थ्रो चांगला होता, अजून जर थोडासा सटीक असला असता तर नक्कीच तिथे मात्र खळबळी उडाली असती. 1 धावेच्या मदतीने रन संख्या वाढतीये. के मात्र नक्कीच तिथे एक रिस्की सिंगल घेत होता आणि या 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र वाढतोय. प्रदीप घाडगे आणि के यांची मात्र ही जोडी पार्टनरशिपची गरज आहे सध्याच्या घडीला.
शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या आधीची मॅच जर बघितली तर अतिशय चांगली पाहायला मिळाली. एक लो स्कोरिंग थ्रिलर जो मात्र आपण बघितला रघुवीर रॉयल्स चा ज्या रीत्या तिथे त्या मॅच मध्ये परफॉर्मन्स राहिला. हालाकी आजच्या दिवसातले हिरो निनाद त्या मॅच मध्ये काही खास करू शकले नाही, पण इतर खेळाडूंनी फार चांगला परफॉर्मन्स दिला. इथे उडवलाय प्रदीप घाडगे यांच्या बॅट मधून सरळ मात्र चेंडू डीप मिड विकेटला मार्गक्रमण करतोय आणि तिकडे मात्र आपल्याला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाहायला मिळत आहे. 17च्या स्कोर वरती लागेल दुसरा धक्का. फलंदाज मात पुढे टाकलेला बॉल त्याला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, आकाशात फार उंच गेला चेंडू आणि तिथे जर बघितलं तर क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली चेंडूची वाटच बघत होते. डीप मिड विकेटला झाला एक सुंदर झेल. फलंदाज राहतील बाद आणि 17च्या स्कोर वरती हा दुसरा धक्का. दिलदार यांनी जर बघितलं तर अतिशय अचूक कामगिरी तिथे मात्र आपल्या कॅमेरा वर्क मध्ये दाखवली आहे आणि त्यासाठी जर बघितलं तर दिलदार यांचं कौतुक राहील. पण मला असं वाटतं या टीम मध्ये सर्वच होणार आहे आणि त्याची सुरुवात जर कुठून होते तर ते आमचे या टीमचे कॅप्टन विनायक शिंगवण यांच्यापासून होते. रन संख्या 17 रन 2 गडी बाद. for 2. अभिजित जी राऊत सर यांनी जर बघितलं तर विनायक यांना देखील एक फार सुंदर नाव दिलंय, चॉकलेट बॉय. एकीकडे जर बघितलं तर चॉकलेट बॉय ऑफ श्रीगोंदा आमचे अभिजित सर, तर दुसरीकडे जर बघितलं तर चॉकलेट बॉय ऑफ टेनिस क्रिकेट .in आमचे विनायक शिंगवन. वळत मॅचच्या दिशेने रन संख्या 17 रन 2 गडी बाद. विश्वा मुळीक यांच्या माध्यमातून गणेश यांच्या प्रत्येक षटकारासाठी 101 चा पुरस्कार. वाह, इकडे मात्र प्रयत्न लाजवाब पाहायला मिळाला. हालाकी चेंडू तिथे हातात येऊन निसटलाय. एक्झॅक्टली नक्कीच आपण बघतोय प्रयत्न लाजवाब होता, पण झेल जर बघितला तर तिथे काही होऊ शकला नाही. धावस्वरूपी आपण बघतोय 1 धावेच्या मदतीने रन संख्या वाढतीये. 18 धावा मात्र स्कोर कार्ड वर लागत असताना अनेक प्रेक्षक मात्र इथे मॅचचा आनंद घेण्यासाठी अजूनही उपस्थित आहे. ओहो, यावेळेस मात्र खेचून मारलाय आणि इकडे मात्र आपण बघतोय लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, कडक फटका, 6 धावेचा षटकार. पुढे टाकलेला बॉल आणि काय तो फटका. अरे ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है तो बंद है, गेंद हवाई सफर के लिए रजामंद है. षटकार, कडक 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 फटका इथे मात्र पाहायला मिळतोय आणि स्कोर कार्ड जर बघितला तर SIX 6 स्कोर कार्ड लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये इथे काही खासा संपर्क होत नाहीये आणि चेंडू मात्र सरळ कीपरच्या हातात जाऊन विसावतोय. डॉट बॉलच्या मदतीने जर बघितलं तर षटक मात्र पुढे जात असताना 24 धावा इथे मात्र सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती लागलेला आहे. 24 for 2. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गणेश यांच्या माध्यमातून अजून एक. तुम्ही लावा ताकद, गणेश म्हणतात आहे मी मैदानाच्या आतमध्ये कोणासमोर नाही वाकत. दे धक्का आणि घे छक्का, बॅक टू बॅक 2 षटकार इथे मात्र गणेश यांच्या बॅटमधून येत असताना आणि माफ करा KK यांच्या बॅटमधून जर बघितलं इथे फटके येतात. रन संख्या मात्र वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड वर जर बघितलं तर धाव संख्या देखील जुळते. KK यांनी मात्र इकडे फटके खेळलेत. रन संख्या 30 रन. KK मात्र इकडे जबरदस्त बॅटिंग करतात. 2 षटकार KK यांच्या बॅटमधून येतात. किरण स्लॅश करण्याचा यावेळेस मात्र प्रयत्न केला गेलेला आहे आणि इथे मात्र आपण बघतोय डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 10 बॉल मध्ये 18ची खेळी आतापर्यंत KK यांनी केलेली आहे. अतिशय जर बघितलं तर कडक बॅटिंग. गणेश मात्र नुकतेच आलेत, बट आला की KK केव्हाचे सेट आहेत आणि अजून एक वेळेस इथे देखील ताकदीचं प्रात्यक्षिक दाखवलंय. फिल्डर केवळ आणि केवळ प्रयत्नच करतात आहे आणि पंचांचा इशारा इथेही चौकाराचा. 1-2 का 4, 1-2 का 4, बॉल डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. धाव मिळतात आहे 4 चौकार. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त फटकेबाजी आणि प्रेक्षक मात्र सध्याच्या घडीला घेत आहे मॅचेसचा टेनिस क्रिकेट .in वरती मनमुराद आनंद. काय सामने पाहायला मिळतात आहे आणि काय ते जर बघितलं तर हे आमदार चषकाचं आयोजन मन प्रत्येकाचं जर बघितलं तर जिंकून घेतलंय.
ऑलमोस्ट जर बघितलं तर 15,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा लाईव्ह tenniscricket.in वरती आनंद घेतलेला आहे आणि ही देखील फार मोठी गोष्ट आहे. तर नो डाऊट सर्व प्रेक्षकांचं मात्र कौतुक राहील, कारण की तालुका लेवल स्पर्धेला देखील जर एवढ्या मोठ्या प्रमाणात बघितलं जाते तर म्हणावं लागेल की माळशिरसचे प्रेक्षक मात्र सध्याच्या घडीला पुरेपूर स्पर्धेचा आढावा ठेवतात आहे. षटक पूर्ण 3 ओव्हर 34. विक्रमसिंग पाटील उर्फ विकी. आता बघूयात विकी वाजवतात का मैदानाच्या आतमध्ये शिटी. ओहो हो हो, यावेळेस मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी. विकी यांची ऍक्शन जर बघितली ना तर नक्कीच थोडीशी भुरळ पाडते बॅटरला. ज्या रीती आपण बघतो त्यांचा हात मैदानाच्या आतमध्ये फिरतो. सध्याच्या घडीला जर बघितलं तर स्ट्रायकर एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळतात आहे. गणेश गाडे जे मात्र स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतात आहे. विक्रम या नावाने जर बघितलं तर सगळीकडे प्रचलित आहे, बट क्रिकेट क्षेत्रात जर बघितलं तर गणेश गाडे या नावाने मात्र खास करून त्यांना ओळखलं जातं. आज मात्र गणेश गाडे यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये धावा बनवावे लागतील, कारण की 7 जर बघितला तर त्यांना चांगला दिला आतापर्यंत किरण यांनी. रन संख्या 34, 34 for 2. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल केला जातो इथे गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर विकी. लोअर फुल टॉस चेंडू, फटका हवेत आहे. फिल्डर मात्र तिकडे चेंडूच्या खाली. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना चांगला जेल लॉंग ऑफच्या क्षेत्रात तिकडे टिपला गेला आहे आणि धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. इकडे आपण बघू शकता तिसरा फुलर लेनचा लोअर फुल टॉस चेंडू होता, त्याला भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे जर बघितलं तर एक सोपा जेल ब्रेड अँड बटर कॅच घेत असताना फलंदाज पाहायला मिळालेत. विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. चला बॅटर थोडंसं पाय उचलत चला, वेळ मात्र वाचवा, कारण की गोलंदाजी करणाऱ्या संघाला जर बघितलं तर 25 मिनिटाचा स्थिती वेळ दिला गेलाय आणि आतापर्यंत त्यांनी टाइम मॅनेजमेंट चांगल्यारीत्या दाखवलंय. 34 वरती 3 स्कोर कार्ड. बॅटिंग साठी जर बघितलं तर जयराम पवार मात्र आपल्याला बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतील. 34 वरती 3 स्कोर, 34 for 3. 34 वर 3. अजूनही या षटकातील 4 बॉल यायची बाकी आहेत. 4थी ओव्हर चालू आहे. चला सामना सुरू ठेवायचा. आयोजन समितीचे मात्र सूचना आहे खेळाडूंना की मॅच आपण चालू ठेवायची, वेळ जास्त वाया घालू नका. नक्कीच सामना जर बघितला तर शेवटचा आहे आजचा आणि आतापर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी इकडे या मॅच मध्ये 34 वर 3 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकी यांनी मिळवली आहे विकेट. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. स्लॅश करण्याचा यावेळेस मात्र प्रयत्न होता, अपील मात्र तिकडे उचलून धरली बट पंचांनी फेटाळले. धावस्वरूपी जर बघितलं तर या डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढच्या दिशेने जात आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत आपण बघतोय. 3 बॉलमध्ये अद्यापही या षटकात एकही मोठा फटका किंवा एकही धाव पाहायला मिळालेली नाहीये. विक्रम आपल्या गोलंदाजीने जर बघितलं तर डॉट बॉलचा विक्रम मात्र इकडे करतात आहे. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला विक्रमच्या माध्यमातून. डॉट बॉलवर मात्र इकडे भर देतात आहे. हे डॉट बॉल मात्र पुढे चालून फार कारगर साबित होतील, कारण की जेवढे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल टाकणार आहात तेवढा मात्र मैदानाच्या आतमध्ये दबाव देखील बनणार आहे. तर डॉट बॉलवर तेवढा भर देणं देखील गरजेचं राहते. चला फिल्डिंग टीम आपल्याला विनंती आहे. नक्कीच पण नाही होऊ दिला म्हणे. तसाही झाला असेल तर 1 मिनिट 15 सेकंड पेक्षा जास्त नसेल झाला म्हणे. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. रन संख्या जर बघितली तर 34 वर 3 आहेत.
ओ हो क्या बात है. विक्रम पाटील मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला जर बघितलं तर बॉलर टू कीपर मात्र चेंडू डिलिव्हर करतात आहे. 4 बॉल टाकलेत आतापर्यंत विक्रम यांनी आणि चारी चेंडू आपण मात्र बघतोय मैदानाच्या आतमध्ये निर्धाव राहिलेले आहेत. एकही धाव अद्यापही नाही. एक विकेट मात्र नक्कीच मिळाली आहे. 2 बॉल मात्र या षटकात यायची बाकी शेवटचे. क्या बात है. टाळ्या व्हायला हरकत नाहीये गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी आणि त्या खेळाडूसाठी. जबरदस्त गोलंदाजी, अभेद मारा आणि मेडन षटकाच्या जर बघितलं तर ऑलमोस्ट उंबरठ्यावरती उभे आहेत. 5 बॉल टाकलेत आणि 5चे चेंडू. बॉलर टू कीपर आपल्याला पाहायला मिळालेत. लाजवाब प्रदर्शन. शेवटचा बॉल मात्र या षटकात यायचा बाकी. 34-3 लास्ट बॉल. शेवटच्या चेंडूवर बॉलर्स बॅक ड्राईव्ह, समोरच्या दिशेने फटका. फिल्डर आहेत बट केवळ भरतील तर ऑलमोस्ट होतात अशा अनएक्सपेक्टेड गोष्टी आणि नक्कीच धावस्वरूपी जर बघितलं तरी ते आपण बघतोय 4 धावा मिळाल्या. 4 धावांच्या मदतीने षटक मात्र पूर्ण. त्यांनी 4 ओव्हरच्या अखेरीस जर बघितलं तर 38 रन 3 गडी बाद. प्रत्येकाला एकच प्रश्न पडलेला आहे की खेळाडूला प्रेक्षकाला अंदाज लागणारच नाही की चेंडू त्यांच्या दिशेने येतोय आणि ऐन मौक्याच्या क्षणी जसा चेंडू लागला तसं मात्र त्यांची मात्र भुरळ उडाली की बाप चेंडू आपल्या दिशेने आलाय. ते यस बुलाती है मगर जाने का नाही. पण ते मॅच मध्ये एवढे घुसलेले होते की ते म्हणताय चौकारांची पर्वा नाही, मी विक्रमच्या गोलंदाजीची पर्वा करतो. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. धावस्वरूपी जर बघितलं तर 4 ओव्हरमध्ये 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 38 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. गोलंदाजी मार्क करून पुढच्या षटकात आपण बघतोय गोलंदाज मात्र दाखल होत असताना इरफान मुलानी मात्र आता गोलंदाजी मार्कवर येतात पुढच्या षटकामध्ये. 5वं षटक या डावाचं राहिले. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर किरण 11 बॉलमध्ये 22 वर नॉट आउट. किरण आणि किरणचा फटका फसला. आता अशा प्रकारचा झेल जेव्हा सुटतो तेव्हा एकच गोष्ट मनामध्ये येते, क्या गुंडा बनेगा यार भाई तू. फलंदाज मात्र इकडे ऑलमोस्ट धावबाच्या रूपात बाद होतात आणि दुसरा झेल तिकडे मात्र सुटलाय त्या क्षेत्रामध्ये. फलंदाज आला की धावबाच्या रूपात बाद झालेले आहेत. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकतो अतिशय सुंदर कॅमेरा कव्हरेज तिथे पाहायला मिळालं. ज्या रीत्या फटका खेळला गेला फुल अंदाज मध्ये आणि हाईट जास्त मिळाली तिथे बॉलला. कीपर आला की तिकडे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक होते आणि झेल ड्रॉप केला, थ्रो केला. तोपर्यंत 1+ विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. फलंदाज मात्र इकडे बाद राहिलेत. याही वेळेस लाऊड अपील. इकडे मात्र काय पंचांचा बोट जाते आकाशाकडे आणि इकडे मात्र आपण बघतोय फलंदाज राहतील बाद. हो यूची फलंदाज मात्र बाद आहे. चला के इथे मात्र बाद होतात आहे आणि यस OUT पंचांचा निर्णय मात्र इथे आलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटची आउटसाइड एज. दरम्यानच्या काळामध्ये प्रमोद भैया यांचं मात्र इथे आगमन होत आहे आणि प्रमोद भैया यांचं देखील आयोजन समितीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. चला न्यू बॅटर अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला लागलेला 39च्या स्कोरवरती आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला बघायला मिळतील आपल्या ऑन स्क्रीन. स्विंग यावेळेस सरळ मात्र चेंडू यावेळेस फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूने अडवलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. अभेद मारा केला गेलाय. मागच्या जर बघितला तर षटकांपासून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतील. ऑलमोस्ट स्ट्रायकर एंडला आपण बघतोय फलंदाज मात्र रोहित सावंत मात्र दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आहे.
चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. तत्पूर्वी जर बघितलं तर स्कोर कार्ड वरती आपण बघू शकतो धावा मात्र सध्याच्या घडीला लागलेल्या आहेत 39 आणि मॅचचा जर बघितला तर आनंद देखील घेतात आहे कालच्या दिवसाचे हिरो ज्यांनी काल फार बहारदार खेळ केला. गोलंदाजी असो फलंदाजी असो वेळापूरचा संघ रोहित सावंत जे मात्र स्ट्रायकर एंडला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. यावेळेस स्लॅश केलाय हो प्रॉपर टेनिस बॉल हिट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. हालाकी इकडे मैदानाच्या आतमध्ये एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि दुसरी देखील धाव तिसरीचाही प्रयत्न आणि 3 धावा इकडे मात्र सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. 3 धावेंच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जाते. यस रन संख्या आपण बघतोय 42. यावेळेस उडवलाय ओहो समोरच्या दिशेने फुलल्यांचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला आग लावतोय. फिल्डर 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 फक्त प्रयत्न करत राहतील आणि चेंडू वाजणं पसार होऊन जाईल सीमारेषा पार. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला होता आणि काय नजाकत भरा फटका आपल्याला पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये आपण बघू शकता टायमिंग चांगली होती. हेलिकॉप्टर ऑलमोस्ट तिकडे उडवला होता. हालाकी क्षेत्ररक्षकांच्या बॉडी लाईनशी तिकडे वेध झाला चेंडूचा पण अडवू शकले नाही. रन संख्या मात्र वाढली आहे. तर अजित बडे यांचा आपण उल्लेख करत होतो. काल काय खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त कामगिरी गोलंदाजी फलंदाजी आणि संघ देखील त्यांचा टॉप वरती क्वालिफाय झालाय श्री गणेश स्टील वेळापूरचा. तेही मात्र मॅचचा आनंद घेत आहे. त्यांचंही मात्र स्वागत राहील. कारण की 3 दिवस मात्र आपण बघतोय बी ग्रुपचे सामन्यात आणि ए ग्रुपचे जे संघ क्वालिफाय झाले त्यांना मात्र इथे रेस्ट राहणार आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर रन संख्या मात्र पुढे जात असताना आणि 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 5 षटकांच्या अखेरीस जर बघितलं तर 47 धावा 47 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 5 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. शेवटचं षटक काय टार्गेट सेट राहणार आहे काय धाव संख्या जर बघितलं तर इथे बनल्या जाणार आहे आणि काय चेसिंग इथे मात्र राहील श्रीराम क्रिकेट क्लब संघासाठी हे देखील बघण्यालायक राहील. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ही मात्र या स्पर्धेची खास बात राहिली आहे. या स्पर्धेचे हे स्पॉटलाइट या स्पर्धेची खास बात राहिली आहे. या स्पर्धेच्या किट्स या स्पर्धेची खास बात राहिली आहे. टेनिस क्रिकेट .inचं लाईव्ह या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण राहिलंय आणि यस सर्वांचंच मात्र इथे विशेष कौतुक झालं पाहिजे. पंच असो त्याचबरोबर संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी असो इथे मात्र केवळ आणि केवळ बॅट चालवण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉलच्या मदतीने इथे मात्र षटकाला होतीये सुरुवात. डॉट बॉलच्या मदतीने इथे मात्र सुरुवात होत असताना या षटकाची अहमद मुलानी गोलंदाजी मार्कवर. इथे अलॉंग दी कार्पेट डीप मिड विकेटला आहे चेंडू. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि एका धावेनीची मात्र संतुष्टी मानतील. 1 धावेच्या मदतीने इथे मात्र स्ट्राइक रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळेल. अलॉंग दी कार्पेट आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका खेळला गेला. हालाकी फिल्डर मात्र तिकडे होते चेंडूवर जोपर्यंत आले तोपर्यंत आपण बघतोय 48 वर 5 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 48 4 बॉल अजूनही या डावातील यायचे बाकी आहेत. शेवटचा सामना आजच्या रात्रीतला हा.
इथे देखील आपण बघतोय आउटसाइड दी ऑफ बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र काय धावबादच्या रूपात मात्र इकडे चेंडू कलेक्ट केला गेलाय कीपरच्या माध्यमातून आणि मात्र आपण इकडे बघतोय विकेटचं होईल पतन आणि धावबादच्या रूपात परतावं लागेल बॅटरला. 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय 48च्या स्कोरवरती. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर विशाल दाहिंजे जे मात्र बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत. बघूयात काय करतात विशाल दाहिंजे. नक्कीच सध्याच्या घडीला जर बघितलं तर नॉन स्ट्रायकर एंडला एकीकडे आपण बघतोय विश्वजित जे मात्र स्ट्रायकर एंडला आहेत. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे मात्र चौकार येतोय. संधी मात्र तिकडे मिळणार नाही. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर विश्वजितच्या बॅटमधनं चांगले फटके येतात आहे आणि विशाल धाहिंजे मात्र सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकर एंडलाच आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडचे बॅटर अतिशय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना हालाकी शेवटचा बॉल मात्र या षटकातील या डावातील यायचा बाकी आहे. विश्वजितकडे स्ट्राईक आहे. चला लास्ट बॉल शेवटचा बॉल या पहिल्या डावातील. स्विंग आणि इकडे मात्र आपण काय बघतोय डाव मात्र पूर्ण होतोय. 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि विश्वजित जे मात्र स्ट्रायकर एंडला होते शेवटच्या बॉलवर होता डॉट. 52 झालेत 53 करायचे. 52 आणि 53 इज द टार्गेट. चेंडू मात्र पुरवायचा मैदानाच्या आतमध्ये आणि यस सध्याच्या घडला आपण बघतोय स्कोर कार्ड जो आपल्या समोर आलाय. किरण यांनी मात्र चांगली सुरुवात करून दिली होती. 13 मध्ये 23 बनवल्या. योगेश पहिल्याच बॉलवर आउट झाले. तदनंतर जर बघितलं तर 11 धावा प्रामुख्याने आपल्याला साथी बॅटरच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला आणि प्रदीप घाडगे मात्र जे खेळाडू होते आणि इतर कोणताही खेळाडू डबल फिगर मध्ये येऊ शकला नाही. 1 4 6 3 4 अशाच प्रकारच्या धावसंख्या पाहायला मिळाल्या. गोलंदाजीच्या फिगर्स विजय बनकर 2 ओव्हर 29 एक गडी बाद यांना जर सोडलं तर मग इतर कोणत्याही गोलंदाजांनी डबल फिगर मध्ये धावाही खर्च केल्या नाही. विक्रांत पाटील 2 ओव्हर 9 रन 2 गडी. इरफान मुलानी 1 ओव्हर 9 1 गडी बाद केला. त्याचबरोबर जर बघितलं तर अहमद मुलानी यांना आपण बघितलं 1 ओव्हर मध्ये 5 धावा त्यांनी खर्च करत. हालाकी विकेट मिळाली नाही बट इकॉनॉमिकल मारा राहिलाय. अशा रीत्या 6 ओव्हरचा खेळ होतोय पूर्ण. 6 ओव्हर 52 धावा 6 गडी बाद जी मात्र स्थिती आहे आणि शेवटचे 36 बॉल मॅच जिंकण्यासाठी 53चं हे आव्हान जे मात्र आपण बघत आहात आणि tenniscricket.in वर फार मोठ्या संख्येने सध्याच्या घडीला प्रेक्षक जुळले आहेत. नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट आवडत असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करत चला. इतर जर आपल्याला कोणत्याही रिक्वायरमेंट असतील तर tenniscricket.in शी देखील मात्र आपण संपर्क करू शकतात. आमदार चषक दमदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं कार्यसम्राट आमदार उत्तमरावजी जानकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मात्र ही स्पर्धा जी आपण बघत राहत 4थ्या रात्रीमध्ये 4थ्या रात्रीतला शेवटचा सामना आणि या स्पर्धेचा हा 38वा सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व आयोजन समितीचं मात्र इथे कौतुक झालं पाहिजे. ज्या रीती आपण बघतोय फार मेहनत मात्र या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून घेतली गेलेली आहे. रात्रंदिवस एक करून जर बघितलं तर हे आयोजन आपल्या समोर आणलं गेलेलं आहे आणि त्यासाठी जर बघितलं तर सर्व आयोजन समितीचं जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी राहणार आहे. नक्कीच माळशिरस तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अतुलजी माने देशमुख, दादा तुबे, वैभवजी बोनसोडे, गोटूभैया माने देशमुख, अभि खराडे, रोहन सरोदे, मारुती शेंडगे आणि मोईन आणि वैभव भाऊ या सर्वांचं मात्र विशेष कौतुक. एक विशेष पुरस्कार जो मात्र या स्पर्धेत ऍड केला जातोय. आमचे वैभव भाऊ आम्हाला इथे कळवतात आहे की एमर्जिंग प्लेयर इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस बॉल दिलाय.
2 मिनिटं थांबायचं, इकडे स्कोरर तयार नाही, 2च मिनिटं. बघितलं तर डावखुराचे अभि आणि गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर रोहित करतात पहिल्या षटकाची सुरुवात. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये होतोय सुरू. लास्ट मॅच ऑफ द नाईट. पहिल्याच बॉलवर हो 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 दिशा दाखवली आहे, डीप स्क्वेअर लेगची दिशा निवडली आणि काय कलात्मक फटका अतिशय चतुराईने मात्र खेळून काढला. आखूड टप्प्याचा बॉल मिळाला आणि तो मात्र आपण बघतोय मार्गक्रमण करत असताना सरळ सीमारेषा पार. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता आखूड टप्प्याचा बॉल टाकला गेला आणि अतिशय सुरक्षितरित्या गॅपला भेदलं. पुरेपूर फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा वापर केला आणि मैदानाच्या बाहेर चेंडू सनानानं पेरिरी चौकार. रन संख्या मात्र सध्याच्या घडीला 4 धावा मात्र स्कोर कार्ड वरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आहे. चौकाराच्या मदतीने जर बघितलं तर खातं उघडलं इथे बॅटिंग करणाऱ्या संघाचा, अर्थात श्रीराम क्रिकेट क्लब या संघाच्या माध्यमातून. रन संख्या 4 रन. ओहो यावेळेस काय फटका आहे, सरळ मात्र मैदानाच्या बाहेर हवेशी गप्पा मारत लॉंग लेगच्या वर्ण मात्र चेंडूला डिस्पॅच केलंय आणि चेंडूवरती मोहर लावली 6ची. जबरदस्त बॅटिंग. नक्कीच फलंदाज मंगेश यांना स्वतःवरती भरोसा आणि चेंडूवरती जोडलाय 6 आणि कडकचा ठसा सिक्सर. 6 धावा. रन संख्या मात्र वाढतीये. 10 धावा मात्र या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती लागतात आहे. अफलातून बॅटिंग. चौकारा पाठोपाठ मात्र षटकार इथे स्कोर कार्ड वरती लागत असताना आणि या षटकाराच्या मदतीने धावस्वरूपी जर बघितलं तर एक सुरुवातीच्या 2 बॉल मध्येच एक चांगली उसळी मात्र पाहायला मिळते. tenniscricket.in वर तर एकपेक्षा एक प्रेक्षक जुडतात आहे. मैदानाच्या आतमध्ये देखील आतापर्यंत आपण बघतोय 11:15 होत आलेत, पण प्रेक्षकांची गर्दी काही कमी झालेली नाहीये. हे यश आहे या स्पर्धेचं, हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. आमदार चषकाच्या आजच्या 4थ्या रात्रीमध्ये चांगला दिवस राहिला आजचा. नक्कीच सुरुवात पावसाने झाली, पण त्याच्यानंतर एक क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालं. सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न आहे यावेळेस. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतात आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत आपण बघतोय 1 धावेच्या मदतीने स्ट्राईक इथे मात्र रोटेट होत असताना हलक्या हाताने सन्मान दिला होता आणि धावस्वरूपी आपण बघतोय 1 धावेच्या मदतीने रन संख्या वाढती 11 धावा या 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड लागत असताना मात्र तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. रन संख्या 11 रन. अखिल अतिशय जर बघितलं तर उत्तम दर्जाचं काम सध्याच्या घडीला करतात आहे. त्याचबरोबर रंगरंगोटी आणि कौतुक करावं लागेल अखिल यांच्या कॅमेरा वर्कचं देखील. रंग भरायचं काम करताय सध्याच्या घडीला, कारण की बघा व्हाईट बॉलचा इशारा इथे येतोय. ऑलमोस्ट यूट्यूबचं जर बघितलं तर साधारण त्यात जर बघितलं तर खेळाडूंच्या ज्या काही रील्स बनतात त्यामध्ये जर बघितलं तर या कॅमेरामॅनचं विशेष कौतुक असतं. आणि अखिल मात्र सध्या तरी आपण बघतोय एक एक क्षणचित्र इथे टिपतात आहे. कलरफुल कपड्यांना आणि कलरफुल त्यांचा खेळही मात्र तेवढा करतात आहे. रन संख्या 12 रन. आउटसाइड दी ऑफचा बॉल. इथे मात्र काय यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल राहणार आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना उद्याचा देखील दिवस, परवाचा देखील दिवस फार निर्णायक राहणार आहे या ग्रुपकडे, कारण की अनेक संघ असे असतील ज्यांच्याकडनं आज काही चुक्या झाल्या, काही रणनीत्या चुकल्या, काही जर बघितलं तर प्लॅनिंग प्लॉटिंग चुकल्या, पण उद्या मात्र ते नवीन जोशने मैदानाच्या आतमध्ये उतरण्याचा प्रयत्न करतील. यावेळेस स्लॅश केलाय, बंदुकीतून जणू काही गोळीच सोडली आहे आणि चेंडू मात्र अतिशय वेगा डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. अभिजितच्या पाठमधला एक पॉवरफुल फटका. पवार आपली पॉवर दाखवत असताना जोर झोकून दिला होता अभिजित पवार यांनी आणि अतिशय कॉन्फिडंट होते. जसा मात्र तिकडे तो फटका खेळला गेला, गॅप मध्ये मात्र चेंडू पसार झालाय आणि या चौकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढली आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती.
इथेही यावेळेस मात्र काय जबरदस्त फटका, आखूड टप्प्याचा बॉल आणि त्याला मात्र डिस्पॅच करत सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा धावा आणि ते मात्र स्कोर कार्ड वरती लागतील या फटक्याच्या मदतीने 6 धावा. काय फटका होता, हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग. कौतुक करावं. आणि आतापर्यंत जेही फटके मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळले गेलेले आहेत ना, तर ते मात्र आपण बघतोय की अतिशय जर बघितलं तर ताकदीच्या बळावर आणि जे काही चौकार षटकार मारलेत, मनापासून खेळ केलेला आहे दोन्ही बॅटर्सने आणि मनमुराद फटके खेळलेत. कारण की तुम्हाला एक षटकारही आठवतो जो मंगेशने मागच्या दिशेने मारला होता लॉंग लेगला, तो षटकार असू द्यात किंवा अभिजितचा जर बघितला तर हा फटका असू द्यात. ताकद आणि टायमिंगचं परफेक्शन कशाला म्हणतात तर यालाच म्हणतात. चेंडू जर बघितला तर सरळ बाउंड्री लाईनच्या जे काही होल्डिंग आहे त्याच्या मागे जाऊन पडला पाहिजे, तो मात्र एक सॉलिड 6 मानला जातो. स्कोर कार्डवर आपण बघतोय सध्याच्या घडीला जर बघितला तर 22 धावा, रन संख्या 22. यावेळेस मात्र काय डीप एक्स्ट्रा कव्हरला उडवण्याचा प्रयत्न आहे आणि इथे देखील मात्र चेंडू फार वेगात ट्रॅव्हल करत असताना आउटसाइड दी ऑफ बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र आपण बघतोय अतिशय चांगला फटका आणि डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. नक्कीच रन संख्या जर बघितली तर सध्याच्या घडीला आपण बघतोय 26 वरती आपल्याला पाहायला मिळते. विनायक शिंगवन जे मात्र सध्याच्या घडीला आपण बघतोय इथे अतिशय टीम कॅप्टनची चांगली भूमिका tenniscricket.in मध्ये भूमिका आणि त्याचबरोबर जर बघितलं तर विशालजी नाणेकर यांचंही मात्र इथे कौतुक करावं लागेल. नक्कीच धावस्वरूपी जर बघितलं तर एक धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जाते. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत कारण की दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 38 मध्ये आपण बघतोय ज्या रीत्या षटक मात्र सध्याच्या घडीला रंगताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर बघितलं तर ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये ज्या रीत्या बॅटिंग केली गेली आपल्या दिशेने मात्र हा मॅच खेचलाय. यावेळेस हो काय प्रॉपर टेनिस बॉल हिट केलाय. ऑलमोस्ट आखूड टप्प्याच्या बॉलला समोरच्या दिशेने अभेद मारा करत बॅट वरती जर बघितलं तर चांगल्यारीत्या घेतला. रिप्ले मध्ये आपण बघू शकता सॉलिड हिट, सॉलिड प्रॉपर हिट आणि सरळ मात्र चेंडू पसार. धावा मिळतात 4 चौकार. रन संख्या जर बघितलं तर चौकाराच्या मदतीने वाढतीये आणि धावा स्वरूपी आपण बघतोय 27 धावा, 31 धावा माफ करा, 27 आधी होत्या या चौकाराच्या मदतीने 31 झाले. संपूर्ण जर बघितलं तर या आयोजनामध्ये tenniscricket.in च्या टीम मध्ये या स्पर्धेचं जे काही गुणकौशल्य राहिले त्यासाठी जर बघितलं तर विशाल नाणेकर यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. ऑलमोस्ट जर बघितलं तर tenniscricket.in चे सर्व संतोषजी नाणेकर यांचे बंधू आहेत आणि एक डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व आणि यस त्यांचंही मात्र विशेष कौतुक राहील कारण की संतोषजी नाणेकर यांचा सिक्का जर बघितला तर संपूर्ण भारतभर युट्यूब लाईव्ह मध्ये बोलला जातो आणि त्यांचे लहाने बंधू देखील आपण बघतोय अतिशय चांगल्यारीत्या इथे मात्र कामगिरी बजावत असताना. हो यावेळेस काय डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न आहे आणि चेंडू जर बघितला तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. चौकाराच्या मदतीने रन संख्या वाढतीये 36 वरती, 36 आकडा स्कोर कार्ड वरती लागलाय. 17 धावेंची जर बघितलं तर अजूनही मॅच जिंकण्यासाठी गरज आहे. 17 टू विन. चला 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 थोडस मात्र इकडे वेळ वाचवत चला. अजूनही जर बघितलं तर 2 बॉल मात्र या षटकातील यायची बाकी आहेत. मॅच मात्र एकतर्फा झालेला आहे. यावेळेस फुलर यांचा बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. क्या बात आहे, जबरदस्त जबरदस्त गोलंदाज नक्कीच आपण बघतोय ज्या रीत्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. DS माने तिकडे मात्र आपल्याला चेंडूला फॉलो थ्रू मध्ये अडवताना पाहायला मिळाले आणि ऑलमोस्ट आता असं मला वाटतंय की गोलंदाजी करणाऱ्या संघाने खांदे टाकलेत कारण की सर्कल मध्ये अशा रीत्या सर्कल फोडला गेलाय की विकेट अद्यापही मिळालेली नाहीये आणि अशा प्रकारचे जर फटके येतील तर मॅच मात्र मला वाटतंय लवकरच आटपणार आहे. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड सरळ साइड स्क्रीनला धडक देणारा हा फटका
आणि दिशा से भटके तो पडेंगे फटके और अभी के फटके सबसे हटके. षटकार समोरच्या दिशेने जर बघितला तर फटका खेळला गेलाय आणि सरळ मात्र चेंडू मार्गक्रमण करतोय विशाल नाणेकर यांच्या दिशेने. षटकाराच्या मदतीने षटक पूर्ण 2 ओव्हरमध्ये 42 धावा स्कोर कार्ड वरती. 9 to 11 धावा मात्र अजूनही पाहिजेत कारण की 42 झालेल्या आहेत आणि रन्स ऑन दी बोर्डची एक मात्र वेगळीच गोष्ट असते. आता की मॅच कुठून कसा फिरेल काही सांगता येत नाही. बट क्रिकेटमध्ये ते म्हणतात ना जोपर्यंत पूर्ण धावा बनत नाही तोपर्यंत सामनाही संपत नाही. इथे चमत्काराची अपेक्षा करू शकतात का टीम अप्पासाहेब वाघमोडे 11चे खेळाडू. बट चमत्कार जर करायचा आहे तर तो त्यांनाच करायचा आहे आणि तो कसा होईल तर तो विकेट घेऊन होईल. 2 ओव्हरमध्ये 42 आहे 42. अजूनही आपण बघतोय मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 11ची गरज. चला क्षेत्ररक्षण मात्र इथे खुल्लय गोलंदाजी मार्कवर के आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतात आहे. ओहो हो 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 हानीव पडीव आणि मंगेश म्हणतात आहे आज मात्र वेळापूरच्या मैदानावरती धुराळा उडवण्याचा प्रयत्न केला. चेंडूने मिळवली उंची आणि तिकडे जर बघितलं तर फिल्डरचे सेफ हँड. रिप्लेमध्ये आपण बघू शकता विकेट करण्याचा प्रयत्न केला. एक वेळेस असं वाटलं क्लिअर करतोय की काय बॉल आणि तिकडे मात्र झेल होत असताना फलंदाज बाद झालेत आणि 42च्या स्कोरवरती आपण बघतोय पहिला धक्का लागत असताना. या गोष्टीची आपण सातत्याने चर्चा करतोय की विकेट मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. विकेट जर आली तरच काही होईल. विकेट पडली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. मोहसिन पठाण जे मात्र आता फलंदाजीसाठी आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतात. मोहसिन पठाण नक्कीच आमचे साथी समालोचक मित्र अभिजितजी राऊत देखील आता निवांत बसलेत. त्यांचंही कौतुक करावं लागेल. काष्टी परिसरात जर बघितलं तर नक्कीच चर्चा असते नेहमी त्यांच्या नावाची. काष्टी परिसरात 2च गोष्टी खास करून चर्चेत आहे. एकतर काष्टी करंडक आणि त्याच्यानंतर व्हॉइस ऑफ श्रीगोंदा. नक्कीच मग इतर जर चर्चा होती तर मग ऋतिक गजर आणि अशा खेळाडूंची देखील होते. बट अभिजितजी यांचंही कौतुक राहणार आहे कारण की काष्टी करंडक सारखी स्पर्धा आपण बघतो फार यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये त्यांचाही फार मोलाचा वाटा असतो. आणि यस माळशिरस तालुक्याचा संघ देखील तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. सोपं नाही आहे 36 तालुक्यांची तालुका वाईजची स्पर्धा आणि एवढं चांगलं तेही मात्र एक यशस्वी आयोजन दरवर्षी राहतं. आगामी काळात जर बघितलं तर यस बारामती सांगवी येथे देखील आपण बघतोय की ग्रामीण प्रीमियर लीग जी स्पर्धा राहणार आहे. तब्बल 16 तालुका वाईजचे संघ तिथेही खेळताना पाहायला मिळतील. 3 लाख रुपयांचं तेही मात्र भव्य दिव्य पारितोषिक आणि तीही मात्र एक परंपरा राहिली आहे. दिवाळीच्या वेळेस मात्र दरवर्षी सांगवीला ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याही स्पर्धेची मात्र फार उत्कंठा सध्याच्या घडीला आहे कारण की 16 तालुक्याचे संघ संपूर्ण भारतातनं आपण बघतोय तिथे दाखल होतील 3 लाख रुपयांच्या मानाच्या करंडकासाठी. इथे काय आता मात्र बॅटरला थोडीशी घाई झाली आहे मॅच संपवण्याची. नक्कीच मंगेशांनी थोडी घाई केली बट तिथे बाद झाले. पण आता फलंदाज बनतात आहे. आता जास्त वेळ नाही. थांबायचं नाही. आता थांबायचं नाही. 6 षटकार. स्टँड अँड डिस्पॅच. स्टँड अँड डिलिव्हरची परिभाषा काय तर हा फटका. रिप्ले मध्ये ज्या रीती आपण बघितला 4ची गरज आहे आता 4 to win. दादा तुपे आज मात्र नक्कीच थोडेसे रिलॅक्स आहेत कारण की आजचा दिवस ते म्हणताय फार चांगला गेलाय. नक्कीच इकडे जवान सर देखील मात्र खुश कारण की अतिशय निवांत राहिलेत आज सर्व आणि निवांत क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतलाय. आणि याच फटक्यासोबत आजच्या दिवसाचा श्री गणेशा बघा सत्य बात आहे. शेवटचा चेंडू सरळ स्टेजवरती आलेला आहे. तर यस अतिशय क्वालिटी दिवस आजचा जो आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय क्वालिटी खेळ आजचा मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र इथे दिला जाईल. प्रेक्षक जर बघितलं तर आता आपल्या घरच्या दिशेने वाटचाल करतात. बट सर्वांना विनंती आहे नक्कीच घरी जर बघितलं तर हळूवार जा. आपली काळजी घ्या आणि कारण की घरी देखील तुमची कोणी ना कोणी वाट बघताय तर गाड्या देखील सावकाश चालवा. आजचा दिवस इथे मात्र संपतोय. बट मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे मात्र आपण देणार आहोत. आणि यस माळशिरस तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय शिराज भैया यांच्या हस्ते जर बघितलं तर हा पुरस्कार इथे दिला जाईल. आणि मी विनंती करतो इरफान मुलानी यांना मात्र मी विनंती करतो की आपण यायचंय. इरफान मुलानी जे मात्र या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहे. आणि डॉट बॉलचा जो पुरस्कार आहे सर्वात जास्त या मॅच मध्ये चेंडू डॉट टाकण्याचा जो पुरस्कार आहे तो जातोय मात्र इकडे विक्रम सिंग पाटील